नमस्कार. आजच्या या विशेष विश्लेषणात सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज 17 मे 2026 आणि कृषी क्षेत्रातून विशेषतः आल्याच्या बाजारातून एक अत्यंत खळबळजनक आणि आनंदाची बातमी धडकतीये. आल्याच्या बाजारात सध्या अक्षरशः उधाण आलंय असं म्हणायला हरकत नाही. हे सगळं नक्की काय आहे, बाजाराची नेमकी स्थिती काय आहे आणि आकडे काय सांगतायत? चला अजिबात वेळ न दवडता थेट या विश्लेषणाला सुरुवात करूया. आता हा आकडा पहा, 7,000 रुपये. होय, अगदी बरोबर ऐकलत. आल्याचे भाव थेट 7,000 रुपये प्रति क्विंटलच्या दिशेने झेप घेत आहेत. ही खरंच एक थक्क करणारी आणि प्रचंड सकारात्मक गोष्ट आहे. म्हणजे गेल्या काही काळाचा बाजाराचा ट्रेंड आपण पाहिला तर हा टप्पा गाठणं हे एक मोठं यशच मानावं लागेल. एका नव्या उच्चांकाकडे बाजाराची वाटचाल सुरू आहे आणि साहजिकच यामुळे संपूर्ण कृषी वर्तुळात आणि बाजारात एकच उत्साह संचारलाय. बरं, हे फक्त हवेतले अंदाज नाहीत. प्रत्यक्ष बाजार समित्यांमधले आकडे हेच सांगतायत. उदाहरणार्थ छत्रपती संभाजीनगर बाजार समितीकडे लक्ष देऊया. तिथे आल्याला प्रति क्विंटल 6,000 ते 6,900 रुपयांपर्यंतचा एकदम कडक दर मिळतोय. आणि गंमत म्हणजे आल्याची क्वालिटी जितकी भारी तितका दर जास्त. काही सुपर क्वालिटी मालाला तर याहूनही वरचा भाव मिळालाय. आता साताऱ्याचं बोलायचं झालं तर सातारा बाजार समितीतही हेच चित्र पाहायला मिळतंय. तिथेही 5,900 ते 6,900 रुपये प्रति क्विंटल असाच कडकडीत दर नोंदवला गेलाय. थोडक्यात सांगायचं तर माल जर दर्जेदार असेल ना तर बाजारपेठ त्याचीच चांगलीच किंमत मोजायला नेहमीच तयार असते. पण आता साहजिकच एक प्रश्न पडतो की हा भाववाढीचा धमाका नेमका कशामुळे होतोय. तर यामागचं अर्थशास्त्र अगदी साधं सोपं आहे. सध्या बाजारात दोन महत्त्वाच्या गोष्टी घडतायत. पहिली म्हणजे मालाची आवक खूपच मर्यादित आहे. हवामानातील बदल आणि मागच्या हंगामातल्या नैसर्गिक अडचणींमुळे मुळातच बाजारात माल कमी येतोय. आणि दुसरीकडे चांगल्या दर्जाच्या आल्याला व्यापाऱ्यांकडून अक्षरशः तुफान मागणी आहे. विशेषतः प्रक्रिया उद्योग आणि दैनंदिन वापरातली मागणी अचानक वाढलेली दिसून येतेय. आणि अर्थशास्त्राचा तो जुना नियम आपल्याला माहितीच आहे. पुरवठा कमी आणि मागणी जास्त असली की किमती वाढणारच. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत हे भाव अजून कडाडण्याची म्हणजे आणखी वाढण्याची दाट शक्यता आहे. बाजारातली ही तेजी एकदम मजबूत आहे. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. बाजारात एवढी मोठी तेजी असताना नेमकं काय करायचं? तर सगळ्यात महत्त्वाची धोरणात्मक रणनीती म्हणजे घाईघाईने माल विकण्याचा मोह टाळणं. हो, आता सध्या तरी हेच सर्वात महत्त्वाचं आहे. बाजारात अशी तेजी असताना थोडा सखोल अभ्यास करूनच पावलं उचललेली बरी. जर आत्ताच माल विकण्याची घाई केली तर कदाचित भविष्यात मिळणारा जो संभाव्य आणि मोठा नफा आहे तो हातातून निसटू शकतो. त्यामुळे योग्य वेळेची वाट पाहणं आणि बाजाराच्या प्रत्येक हालचालीवर करडी नजर ठेवणं हेच आता आर्थिकदृष्ट्या सर्वात शहाणपणाचं ठरेल. आजच्या या संपूर्ण विश्लेषणाचं मुख्य सार जर एकाच वाक्यात सांगायचं झालं तर ते असं असेल: संयम आणि योग्य मार्केट माहिती हेच शेतकऱ्यांचं खरं बळ आहे. हे फक्त एखादं सुविचार नाहीये बरं का. ही एक अत्यंत व्यावहारिक आणि 100% सिद्ध झालेली नीती आहे. शेतीत फक्त घाम गाळून पीक घेणं पुरेसं नसतं, तर त्या पिकाचं अर्थशास्त्र आणि बाजाराचं हे चक्र समजून घेणंही तितकंच गरजेचं असतं. संयम ठेवून बाजाराच्या चढउतारांचा अचूक अंदाज घेऊन योग्य वेळी माल बाजारात आणणं हीच तर यशाची खरी गुरुकिल्ली आहे. आणि हीच अद्ययावत माहिती उत्पादकांना खऱ्या अर्थाने सक्षम बनवते. तर मग आता उत्सुकता या गोष्टीची आहे की उद्या हे आल्याचे भाव कोणत्या नव्या उंचीवर जाऊन पोचतील. 7,000चा तो ऐतिहासिक आकडा लवकरच पार होईल का? या प्रश्नाचं उत्तर येणाऱ्या काळात मिळेलच. पण त्यासाठी बाजाराच्या प्रत्येक घडामोडीशी जोडलेलं राहणं अत्यंत आवश्यक आहे. रोजचे ताजे बाजारभाव, शेतीविषयक धोरणं आणि अशाच नवीन अपडेट्सचं सविस्तर विश्लेषण पाहण्यासाठी नक्की जोडलेले राहा. सर्वांना सक्षम करण्यासाठी आणि अचूक निर्णय घेण्यासाठी या माहितीचा जास्तीत जास्त प्रसार होणंही तितकंच गरजेचं आहे. या माहितीपूर्ण प्रवासात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. भेटूया पुढच्या